नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आता आपण चाललोय गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. विशेष सांगायचं म्हटलं तर गाडीमध्ये आपण बसलो. माझ्यासोबत आहेत आदित्य आणि संपूर्ण मंडळी. आम्ही रवाना झालो ते म्हणजे नालेवाडीच्या दिशेने, जिथे आपला कलाधिपती आर्ट्स आहे. तिथंच आपण पहिला जाता जाता उतरल्यानंतर भला मोठा कारलं, हे बघा किती जवळपास 1 फुटापेक्षा जास्त मोठं असलेलं कारलं. सगळ्याच भाविकांची एकाच ठिकाणी गर्दी झाल्यामुळे चिखलातली कसरत वाढली होती. गणपती बाप्पाचा जयघोष करत प्रत्येक भक्तगण कारखान्यात एंट्री करत होते. त्याच पद्धतीनं प्रत्येकजण आपापला बाप्पा डोळे भरून पाण्यात मग्न होता. कारखानदारांनी पाटावरती व्यवस्थित मूर्तीला शाडूची माती लावली. त्याच्यानंतर आपण दर्शन घेतलं इतर मूर्त्यांचं. अचानक गणपती कारखान्यात खूप दिवसांनी भाचे सरकार आणि भाऊजींची देखील भेट झाली. त्यानंतर आम्ही निघालो घराच्या दिशेने. कसं आहे ना, गणपती कारखान्यातून घरी पोहोचेपर्यंतचा हा एक माहोल आहे ना, हा अविस्मरणीय अनुभव असतो. तो प्रत्येकाने अनुभवणं गरजेचं आहे. आम्ही घरी जाताना रस्त्यातून खड्ड्यांमधून गाडी चांगल्या पद्धतीने चालू होती आणि ऊन पाऊस दर्शन करता करता आम्ही घरापर्यंत पोहोचलो. हे पहा, रस्त्यापासून आमच्या घरापर्यंत जायला असा कातळ आहे आणि कातळावरून गणपतीची मूर्ती नेणं म्हणजे मोठी कसरत असते. ती कसरत करत करत आम्ही घरी पोहोचलो. आम्ही पोहोचेपर्यंत घरामध्ये दारात आरती घेऊन सगळेजण स्वागतासाठी तयारच होते. त्यानंतर